रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंबहुना माफ करा रायगड जिल्ह्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी ही ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहे। महाडमधील विधानसभेच्या उमेदवार स्नेहल जगताप आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी स्नेहल जगताप यांचे काका हनुमंत जगताप आणि प्रमुख पदाधिकारी सुतारवाडीत भेट घेऊन अंतिम चर्चा करणार असल्याचं कळतंय। स्वतः स्नेहल जगताप या चर्चेला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहेत। एकीकडे अशा सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीनं आता ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याचा इरादा केलाय। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवीजी, रायगडच्या राजकारणातली ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रायगड जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला दे धक्का अशी मोहीम सुरू केली आहे। तर दुसरीकडे स्नेहल जगताप यांचा प्रवेश जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चित झाल्यामुळे सुनील तटकरे यांनी आता सध्या जे भरत गोगावले यांच्यासोबत राष्ट्रवादीचं जमत नाहीये, त्यामुळे एका बाजूने भरत गोगावले यांना देखील शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण स्नेहल जगताप हे सध्या तरी रायगड जिल्ह्यामध्ये ठाकरे शिवसेनेचं मोठं नाव आहे। भरत गोगावले यांच्या समोर विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवलेली होती, त्यामुळे या पक्षाच्या त्या महत्त्वपूर्ण नेत्या समजल्या जातात। त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती, मात्र भाजप प्रवेश त्यांचा थांबल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वाटेवरती स्नेहल जगताप आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या प्राथमिक जी फेरी आहे चर्चेची ती पूर्ण झालेली आहे आणि आज एक महत्त्वपूर्ण बैठक स्वतः प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुतारवाडीमध्ये होते। या बैठकीसाठी स्नेहल जगताप यांचे काका हनुमंत जगताप, जे महाड विधानसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचं राजकीय क्षेत्रातले नाव आहे, ते आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक घेणार आहेत आणि यानंतर मात्र अंतिम तारीख निश्चित होईल। लागवीजी, निश्चित। धन्यवाद भारत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। पाहूया आपण कोण आहेत स्नेहल जगताप। काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप यांच्या त्या कन्या। महाड नगरपालिकेचं नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलंय। 2 वर्षांपूर्वी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला होता। 2024 विधानसभा निवडणूक भरत गोगावलेंच्या विरोधात लढवली। या निवडणुकीत सुनील तटकरेंनी स्नेहल जगताप यांना मदत केल्याचा आरोप आहे। भरत गोगावलेंनी तो आरोप केला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।